नमस्कार बालमित्रांनो, आपण पाहत आहोत बालीबेट. बालीबेटाच्या सफरीला आपण निघालेलो होतो आणि या पूर्वीच्या भागामध्ये आपण इंडोनेशियाचं वर्णन जे पु ल देशपांडे यांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये केलेलं आहे ते आपण पाहिलं. त्याचबरोबर पु ल देशपांडे यांचा जो प्रवास होता तोही आपण अनुभवला आणि बालीबेटावर पोहोचल्याच्या नंतर बालीबेटावरील जे पर्यटन खाते होते त्यांची चपळता आणि त्यामुळे एकंदरीतच बालीबेटातील निसर्ग आणि बालीबेटातील टुरिस्ट खाते जे अतिशय तत्पर असं होतं, त्यामुळे टुरिस्टांचा स्वर्ग असं सुंदर अशी उपमा पु ल देशपांडे यांनी या बालीबेटाला दिलेली आपण पाहिली. दिवसभर थकलेले पु ल देशपांडे जेव्हा बालीबेटात पोहोचतात तेव्हा या बालीबेटातील लेनपसार गावच्या हॉटेलमध्ये जेव्हा ते पोहोचतात तेव्हा त्या हॉटेलातील पर्यटन खात्याच्या तत्पर सेवेमुळे ते अतिशय खुश होतात आणि थकलेले पु ल देशपांडे अगदी आपल्या रूममध्ये गेल्याबरोबर 2 मिनिटामध्ये झोपी जातात. आणि जेव्हा पहाट होते तेव्हा पहाटेला त्यांना लवकरच जाग येते. तेव्हा काय होतं ते आता आपण पाहणार आहोत. लेखक वर्णन करतात की पहाटे लवकर जाग आली आणि बाहेरच्या ओटीवर येऊन पाहतो तो दारात समुद्र. रात्रभर झोप छान झालेली असल्यामुळे पहाटे लवकरच उठतात आणि जाग आल्याबरोबर उठून आपल्या हॉटेलच्या बाहेर ते गॅलरीमध्ये येतात आणि पाहतात तर काय की अगदी दारात समुद्र. दारात समुद्र म्हणजे त्यांच्या हॉटेल पासून जो समुद्र होता तो इतक्या जवळ होता की जणू काही अगदी आपल्या दारामध्ये समुद्र असावा. या पद्धतीने इतक्या जवळ तो समुद्र किंवा ते जे हॉटेल होतं ते समुद्राच्या अगदी इतक्या जवळ होतं. त्यामुळे त्याचं वर्णन करताना लेखक अगदी भारावून जातात, कारण रात्रीच्या वेळी आलेले लेखक झोपी गेले आणि उठून पाहतात तर काय अगदी बाल्कनीमध्ये गेल्याबरोबर खिडकीतून पाहिल्याबरोबर अथांग असा निळाशार समुद्र सर्व दूर पसरलेला आणि तो इतक्या जवळ जणू काही आपल्या अंगणामध्ये तो असावा. असा इतक्या जवळ तो अनुभव त्यांनी समुद्राचा घेतला आणि त्यामुळे अगदी आनंदाने ते म्हणतात की अगदी दारात समुद्र असावा, असा इतक्या जवळ समुद्र मी अनुभवत होतो. त्या अंधुक प्रकाशात सकाळच्या वेळी कोळ्यांच्या चिमुकल्या होड्या मासेमारीला निघाल्या होत्या आणि ओटीपुढच्या अंगणात मी फिरायला सुरुवात केली. अगदी सकाळचं सुंदर असं रूप मी अनुभवत होतो. थंडगार अशी हवा आणि समुद्रकिनारी असलेला जो सुंदर समुद्र किनारा होता तो मी पाहत होतो. अथांग असा समुद्र मी अनुभवत होतो. आणि लेखक सांगतात की फक्त देवळातला पहाटेचा चौघडा वाजत नव्हता, एरवी थेट गोवे म्हणजे गोव्याच्या बीचवर जे रूप पाहायला मिळतं ते मी सकाळी सकाळी या पहाटे अनुभवत होतो. आणि मी पण जनाची किंवा मनाची पर्वा न करता अगदी मुक्त आवाजात अगदी मनमुराद या सकाळच्या पहाटेचं सुख मी अनुभवत होतो, सुख घेत होतो. आणि मीही अगदी आनंदून जाऊन मुक्त विहार मी करायला तिथे सुरुवात केली आणि अगदी मुक्त आवाजामध्ये मी गायला सुरुवात केली आणि ते अगदी मोठ्या आवाजात मुक्तपणे गुणगुणायला लागले. आणि ते पद होतं, प्रिये पहा रात्रीचा समय सरुणी येत उषत काल हा. हे एक पद आहे आणि संगीत सौभद्र हे एक संगीत नाटक, या नाटकातील हे श्रीकृष्णाच्या तोंडचं एक पद आहे जे मराठीमध्ये अतिशय प्रसिद्ध असं गाजलेलं पद आहे. आणि लेखक सांगतात की अण्णा किर्लोस्करांनी गुर्लो होसूरच्या आसपास असलीच एखादी पहाट फुटताना पाहूनच हे गाणे लिहिली असावे. म्हणजे मुळामध्ये हे जे पद आहे ते अण्णासाहेब किर्लोस्कर जे मराठीमध्ये हे संगीत नाटककार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आणि यांना ही सुंदर अशी ओळ सुचली. ती का सुचली असावी त्याचं गूढ मला आत्ता कळालेलं आहे, कारण त्यांनी सुद्धा
मी जी आज पहाट अनुभवतो आहे, सुंदर असा निसर्ग अनुभवतो आहे, अशीच एक सुंदर पहाट त्यांनी सुद्धा अनुभवली असावी आणि म्हणूनच त्यांना सुंदर अशी ही पदरचना सुचली असावी. कारण गुर्ल होसूर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेवर वसलेलं सांगली जिल्ह्यातील एक गाव आहे आणि त्यांची ती कर्मभूमी आहे. तिथे ही पदरचना त्यांना सुचली आणि त्यांनी अशीच एक सुंदर पहाट अनुभवलेली असावी, म्हणूनच अशी एक सुंदर रचना त्यांना सुचली असावी असं त्यांना वाटतं. आणि जणू काही एखाद्या रम्य नाटकाची नांदी सुरू व्हावी तशी ती पहाट होती. लेखक सांगतात की आधीच्या जी संगीत नाटकं आधी व्हायची आणि त्या नाटकाच्या अगोदर नांदी व्हायची. म्हणजे सुरुवातीला नटेश्वराची पूजा केली, आळवणी केली जायची आणि तेव्हा काही पदं म्हटली जायची आणि तिथून पुढे नाटकाला सुरुवात व्हायची. म्हणजेच मी आज जो निसर्ग अनुभवत होतो, सुंदर अशी पहाट अनुभवत होतो, किंवा इथून पुढे ज्या इंडोनेशियालाचं दर्शन मी करणार होतो, इंडोनेशियाचं भटकंती मी करणार होतो आणि सुंदर सुंदर अशी निसर्ग चित्र मी पाहणार होतो, त्याची सुरुवात या पहाटेने आज केलेली होती. म्हणून एखाद्या रम्य नाटकाची नांदी सुरू व्हावी तशी ती पहाट होती. म्हणजे इथून पुढे पाहणारा जो निसर्ग मी अनुभवणार होतो, एकाहून एक सुंदर असा निसर्ग मी अनुभवणार होतो, त्याची जणू काही एक सुंदर सुरुवात म्हणजे ही माझी पहाट होती. आणि लेखक म्हणतात की पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात. कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हा झोपेमध्ये आपण काय पाहतो? स्वप्न पाहतो. आणि या स्वप्नांमध्ये सुंदर अशी स्वप्नांची दुनिया अनुभवतो. आपल्याला स्वप्न पडतात आणि ही स्वप्नांची दुनिया अद्भुत आणि रम्य असते. आणि ही रम्य अशी अद्भुत अशी जी दुनिया असते, पहाटे जाग आल्यावर या स्वप्नांची दुनिया ही निघून जाते आणि म्हणजेच पहाटेला स्वप्नांची पूर्ण समाप्ती होते. असं होतं म्हणजे सकाळ झाल्याबरोबर स्वप्न आपल्याला जाग येते आणि आपण त्या स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडतो. परंतु माझ्या बाबतीत मात्र इथं उलट होत होतं. कारण मी प्रत्यक्ष जागा झालेला होतो आणि जागा असताना सुद्धा मी भल्या पहाटे सुंदर अशी पहाट मी अनुभवत होतो, जी स्वप्नाच्या पलीकडची पहाट होती. सुंदर असा निसर्ग मी अनुभवत होतो. अगदी कल्पना करावी असा हा सुंदर निसर्ग मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. अशी ही रम्य पहाट, स्वप्नांची दुनिया, अद्भुत असा हा निसर्ग मी अनुभवत होतो. म्हणून माझ्या स्वप्नांना जणू काही इथे सुरुवात झाली होती या पहाटेपासूनच. म्हणून बालीबेटातल्या पहाटेने एका स्वप्नांची नांदी सुरू केली आणि चांगला आठवडाभर मी त्या बालीबेटातल्या स्वप्नसृष्टीत वावरत होतो, असं लेखक वर्णन करतात. कारण त्या सुंदर पहाटेचा जे अनुभव त्यांनी सृष्टीचा घेतला, इथून पुढे सुंदर सुंदर अशी अनेक स्वप्नावत असलेल्या सृष्टी, इंडोनेशियामधले एकाहून एक अशी सुंदर सुंदर ठिकाणं लेखक इथून पुढे 8 दिवस जे पाहणार होते त्याची एक सुरुवात एका या पहाटेने केलेली होती. आणि म्हणून लेखक म्हणतात की बालीबेटातल्या या पहाटेने एका स्वप्नांची नांदी सुरू केली आणि चांगला आठवडाभर मी त्या बालीतल्या स्वप्नसृष्टीत वावरत होतो. आणि असा सुंदर प्रदेश आणि इतकी अशराफ माणसे पुन्हा कधी पाहायला मिळणार? कारण जितका प्रदेश सुंदर होता, तितकीच तिथली माणसे सुद्धा अशराफ माणसे होती. अगदी साधी भोळी बाबडी, अगदी सहृदयी माणसं मला या बालीबेटामध्ये पाहायला मिळाली. म्हणजे जेवढा सुंदर प्रदेश होता तेवढीच सुंदर माणसं इथे मला अनुभवायला मिळाली. यांचा सुरेख संगम मला इथे पाहायला मिळाला. लेखक पुढे वर्णन करतात की इंडोनेशियावर डचांनी राज्य केले, पण बालीला मात्र कोणी बदलू शकले नाही. कारण बालीने आपले स्वतःचं अस्तित्व, वेगवेगळी आक्रमण इथं होत गेली, वेगवेगळी राज्य इथं येत गेली, पण तरी सुद्धा बाली बेटाने आपलं स्वतःचं सौंदर्य, अस्तित्व हे अजूनही कायम ठेवलेलं दिसून येतं. कुणी म्हणतात डचांनी बालीचा म्युझियम पीस केला. म्युझियम पीस म्हणजे सरकारी कला दालनाचा तुकडा.
आणि डचांनी इथे राज्य केलं आणि या बेटाचे प्रदर्शन त्यांनी मांडले. एकंदरीत जो इंडोनेशिया आहे त्याचं प्रदर्शन त्यांनी त्या कला दालनामध्ये मांडलं. त्यांच्या चित्रविचित्र चाली तशाच ठेवल्या आणि टुरिस्टांचे आकर्षण कायम राहावे म्हणून असेलही कदाचित, पण जे काय आहे ते रम्य आहे, मनोहर आहे, निष्पाप आहे, पण आहे म्हणताना जीभ चाचरते. कारण सुधारलेल्या दुनियेकडून येणारे वारे बाली बेटावरूनही वाहू लागले आहे. कारण आता आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण यामुळे सर्व जग जवळ आलेले आहे आणि त्यामुळे यांत्रिकीकरणाचा प्रभाव सर्वच भागावर पडताना दिसून येतो. त्यामुळे नवनवीन गोष्टी आता सर्व जगाला आकर्षित करत आहे. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व सोडून नवीन गोष्टींकडे आकर्षण वाढलेले असल्यामुळे बऱ्याच घटकांमध्ये बदल होऊन पाहत आहे. तसाच बदल इथे सुद्धा पाहायला मिळतो. त्यामुळे काही ठिकाणी मात्र इथे आता बदल होताना दिसत आहेत. कारण डोक्यावर विमाने गरगरायला लागलेली आहेत. जे सुधारलेल्या दुनियेकडचे जे येणारे वारे आहे ते वारे सुद्धा या बेटावरून आता वाहू लागलेले आहे. कारण इतर दुनियेशी आता या बेटाचा संपर्क जास्त वाढू लागलेला आहे. विमानांचा संपर्क वाढलेला आहे. त्याचबरोबर रेडिओने सुद्धा त्यांना उरल्या जगाशी जखडलेले आहे. त्याचबरोबर एखादा तंबूतला सिनेमाही इथे फिरत असतोच. शिवाय वर्तमानपत्रे सुद्धा असल्यामुळे इतर देशांशी आता संपर्क वाढत चाललेला आहे. यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढत चाललेला आहे. त्यामधूनच मूळ जो इंडोनेशिया आहे, इथली संस्कृती आहे, त्यामध्ये आता थोडीफार बदल होऊ पाहत आहेत. एकंदरीतच असा हा निसर्गसृष्टीने व्यापलेला जो बाली बेट आहे, त्या बाली बेटातल्या देनपसार नावाच्या एका चिमुकल्या गावामध्ये लेखक थांबतात आणि तिथल्या गावामध्ये सागर बीच नावाचं जे हॉटेल होतं, त्या हॉटेलविषयी लेखक पुढे सांगतात की निसर्गाने वेढलेल्या आणि समुद्र किनाऱ्याशी लगत असलेल्या या हॉटेल सागर बीच नावाच्या हॉटेलमध्ये लेखक आणि त्यांच्या सपत्नी थांबलेल्या होत्या. आणि एकंदरीतच हॉटेलला विडून असलेला निसर्ग व तिथला जो रम्य असा देखावा होता तो सगळ्यांना मनोहारी असा होता. समुद्रकिनारी हॉटेल लगत गर्द अशी वनराई होती, गर्दराई होती, माडापोपळीच्या राया होत्या आणि ताज्या टवटवीत फुलांनी भरलेली रोपटी सुद्धा तिथं होती. शिवाय हॉटेलची बाग सुद्धा भल्यास पहाटे टवटवीत दिसत होती. याचं सर्व वर्णन करत असताना लेखक म्हणतात की हॉटेलातल्या त्या बगीच्यातून मी आणि माझी पत्नी नाटकातल्या बगीच्याच्याच प्रवेशातून हिंडल्यासारखी हिंडत होतो. एका प्रवेशातून दुसऱ्या प्रवेशात जावे या पद्धतीने आम्ही एका बगीच्यातून दुसऱ्या बगीच्यामध्ये अगदी मनमुराद हातात हात घालून फिरत होतो. समुद्र किनाऱ्याच्या इतक्या जवळ इतका गर्द बगीचा क्वचितच पाहायला मिळतो. तर कशी होती ही बाग? तर अगदी समुद्र किनाऱ्यालगत. शिवाय या बागेमध्ये माडा पोफळीच्या राया होत्या. माड म्हणजे नारळ आणि पोफळी म्हणजे सुपारीच्या बागा दिसत होत्या. पण माड आणि पोफळी खेरीज इतर इतकी झाडे होती की काही वेळाने आम्ही त्या झाडांकडे पाहत नसून ती झाडे ही कोण मंडळी आली आहेत म्हणून आमच्याकडे पाहतायत की काय असे मला वाटायला लागले. कारण आम्ही सर्व झाडांचं जवळून जवळून निरीक्षण करत होतो आणि पाहता पाहता एक क्षण असं वाटत होतं की आम्ही त्यांच्याकडे बघत नसून ती झाडेच आमच्याकडे, ही कोण मंडळी बरं आली आहे आपल्याकडे, या भावाने आमच्याकडे पाहत आहेत असं जाणवत होतं. आणि मला अज्ञात असलेल्या फुलांनी बहरलेली ती रोपटी होती. जणू काही एखाद्या शिशुवर्गात म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा वर्ग म्हणजे शिशुवर्ग या वर्गामध्ये शिरल्याच्या नंतर तो वर्ग जसा काहीशा भीतीने व काहीशा गमतीने नव्या पाहुण्यांकडे पाहतो. म्हणजे जो पूर्व प्राथमिक शिक्षणाचा वर्ग असतो त्यांना फक्त आपल्या वर्ग शिक्षिका ज्या असतात त्याच तेवढ्या परिचयाच्या असतात, तेवढ्या भोवतीच त्यांचं विश्व असतं. आणि कधी कोणी बाहेरचा जर व्यक्ती आला तर तो कोण आहे या उद्देशाने जसं पाहतात मुलं, त्याच पद्धतीने या बागेतील फुलं आमच्याकडे पाहतायत की काय असं लेखकाला वाटत होतं. आणि ही कोण बरं मंडळी असावीत, या भावाने जणू काही ते आमच्याकडे पाहत आहेत असं लेखकाला वाटतं. आणि मग काहीशा भीतीने आणि काहीशा गमतीने जणू काही ते एकमेकांकडे पाहत होते. आणि पाहुण्यांकडे पाहत ती फुले आमच्याकडे पाहत होती.
आम्ही पुढे सरकल्यानंतर त्यांनी एकमेकांकडे मिश्किलपणे डोळेही मिचकावले असतील, की ही कोण आहेत बरं? आमची थट्टा सुद्धा त्यांनी केली असावी. या पद्धतीने लेखक खोडसाळपणे त्यांच्या नजरेचा इशारा समजत होते. ती फुलबाग लेखक वर्णन करतात, की ती फुलबाग त्या भल्या पहाटे सुद्धा अगदी टवटवीत ताजीतवानी अशी दिसत होती. आणि या बागेचं वर्णन करत असताना लेखक सांगतात, की वेलींचेही अंगधुणी झाले होते. कारण सकाळचा जो प्रहर होता आणि दवबिंदू सगळीकडे पसरलेले होते. दवबिंदूमुळे सगळ्या वेली वर दव पसरलेले असल्यामुळे वेली ओल्या झाल्या होत्या. जणू काही त्यांनी अंघोळ केली होती. त्यांचे अंगधुणं जणू काही भल्या पहाटे झालं होतं, असं लेखक वर्णन करतात. आणि वृद्ध वृक्षांचा समुदाय तेवढा अजून झोपेतल्या डुलक्या घेत होता, असं लेखक सांगतात. वृद्ध वृक्षांचा समुदाय म्हणजे खूप जुनी झाडे सुद्धा होती, वेली होत्या. वेगवेगळ्या फुलांनी, रोपट्यांनी, लहान मोठ्या झाडांनी ही बाग बहरलेली होती. आणि खूप जुनी जी झाडं होती त्यांना वृक्षांचा समुदाय असं लेखक संबोधतात. आणि ते अजून थोडे झोपेत असावेत असं लेखकाला वाटत होतं. त्यांची झोप अजूनही झालेली नाही असं लेखक वर्णन करतात. तर काही जागी काही झोपलेली अशी त्या सागर बीच हॉटेलातील ती बाग म्हणजे जणू काही एखाद्या मुला माणसांनी, लेकी सुनांनी बहरलेल्या नांदत्या गाजत्या एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. जणू काही एकत्र कुटुंब जसं असतं, एकत्र कुटुंबामध्ये सर्व मंडळी, सगळे वडीलधारी मंडळी, काका काकू, आजी आजोबा, आई वडील, सर्व ना भावंड, असे लहान मोठे थोर सगळे एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असतात. त्या पद्धतीने या हॉटेल सागर बीच मधील जी बाग होती, ती बाग जणू काही एकत्र कुटुंबासारखी लेखकाला वाटते. आणि लेखक म्हणतात, की हे सर्व या सृष्टीचा आनंद आम्ही लुटत होतो आणि फक्त आम्हाला इथे उणीव मात्र वाटत होती. ती म्हणजे उणीव होती ती पहाटेचे मंगलपाठ म्हणणाऱ्या, सृष्टीच्या गाणाऱ्या भाटांची. म्हणजे सर्व काही सुंदर असं दिखावा आम्हाला इथे पाहायला मिळाला, परंतु आम्हाला शोधूनही सापडले नाहीत. बालीबेटात जर मला कुठे शोधून सापडले नसतील तर ते पक्षी. म्हणजे सृष्टीचे गाणारे भाट असं कुणाला म्हटलंय? पक्ष्यांना म्हटलंय. कारण शोधूनही सापडले नाहीत. ते काय सापडले नाही? तर पक्षीगण आम्हाला इथे काही पाहायला मिळाला नाही. म्हणून सृष्टीचे गाणारे भाट असं त्यांना लेखक संबोधतात. भाट म्हणजे राजगायक. म्हणजे सृष्टीचे राजगायक कोण आहेत? तर हे पक्षी आहेत. ते मात्र आम्हाला या बेटामध्ये पाहायला मिळाले नाहीत. आणि इतक्या सुंदर बेटावर पाखरे का नसावीत? त्या भाटां असं लेखकाला प्रश्न पडतो. कारण यांत्रिकीकरणामुळे आता पक्ष्यांना सुद्धा अवकाश फिरायला मोकळा राहिलेला नसल्यामुळे असावा कदाचित, की त्या बेटावर पक्षी लेखकाला पाहायला मिळाले नाहीत. आणि त्या भाटांची उणीव लेखक म्हणतात, की मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. ते नसल्यामुळे त्यांच्याऐवजी मीच माझा चिवचिवाट सुरू केला. मीच माझे गाणे म्हणायला सुरुवात केले. आणि त्या भाटांची उणीव अगदी उपहासाने लेखक म्हणतात, की मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो. आणि कदाचित म्हणूनच असावे, की त्या स्वरांनीच भयभीत होऊन तो पक्षीगण बेट सोडून त्या दिवशी इथून बेपत्ता झाला असेल नकळे. माझ्या या भयंकर अशा आवाजाने जणू काही इथला पक्षीगण हा बेट सोडून गेला असावा, असं उपहासाने लेखक म्हणताना दिसतात. आणि पुढे अगदी त्या निसर्गाचा आस्वाद मनमुराद लुटत असताना वेगवेगळी पदं लेखकाच्या तोंडी येत असतात. आणि पुढे शापसंभ्रमातल्या पुंडलिकासारखा, शापसंभ्रम हे अजून एक संगीत नाटक आणि पुंडलिक हा त्या नाटकातला नायक, त्याच्या तोंडी जे पद नेहमी तो म्हणत असतो, तो म्हणजे मजवरी तरु कुसुम रेणूवरून ढाळीती, असे म्हणत म्हणत लेखक म्हणतात, की माझ्या सहधर्मचरणी समवेत मी त्या बागेतून अगदी मनमुराद हिंडलो फिरलो आणि बाली बेटावरच्या त्या पहाट वाऱ्याने आम्हाला पुरते झपाटले, वेड लावले आणि अगदी बेधुंद होऊन आम्ही त्या निसर्गाच्या सृष्टीमध्ये फिरत होतो, निसर्गाचा आस्वाद घेत होतो. आणि जणू काही पहाटेचे एक सुंदर स्वप्न दोघांनाही एकदम पडले होते. स्वप्न पडतात माणसाला, परंतु सर्वांना सारखी पडत नाहीत. प्रत्येकाची स्वप्न वेगवेगळी असतात आणि पडली तरी एकदाच सारखी स्वप्न कुणालाही पडत नाहीत. परंतु लेखक म्हणतात, की आम्हा दोघांना मात्र
पहाटेचे एक सुंदर स्वप्न दोघांनाही एकदम पडलं होतं, कारण आम्ही दोघंही त्या स्वप्नसृष्टीमध्ये जणू काही अनुभव घेतो, स्वप्नसृष्टीचा अनुभव घेत होतो आणि एकाहून एक सुंदर सुंदर अशी स्वप्न आम्ही या बाली बेटामध्ये, या इंडोनेशियामध्ये आम्ही अनुभवली. आणि जो अनुभव इंडोनेशियाचा, बाली बेटाचा, तिथल्या निसर्गाचा, तिथल्या पर्यटन स्थळाचा, एकंदरीत या इंडोनेशियाचा, बाली बेटाचा जो अनुभव लेखकांनी स्वतः घेतला, तो त्यांनी या पाठाच्या माध्यमातून शब्दबद्ध केलेला आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीतच वसुदैव कुटुंबकम ही भावना या पाठाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. विश्वबंधुत्वाची संकल्पना या पाठाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला येते.